नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आंब्याचं सीझन हे चालू झालेलं आहे, म्हणजेच बाजारात कैरी पण हे येतच आहेत. आता कैरी मिळाली म्हणून तर मी लगेच त्याचं झटपट असं लोणचं इथं घातलेली आहे, जे की जेवताना तोंडी लावायला एकदम छान लागते. आता हे लोणचं फक्त 2-3 दिवसच असं टिकणार आहे, पण खायला तर एकदम भारीच आहे. आता हे लोणचं करण्यासाठी मी इथं एक कैरी ही व्यवस्थित धुवून पुसून इथं घेतली आहे आणि नंतर याचे बारीक अशी इथं तुकडे केलेले आहे. पाहिजे तर एकदम मोठे तुकडे पण तुम्ही इथं करू शकता, काही हरकत नाही. कैरीची कोय हे पण नाजूक होती, चाकूच्या साहाय्याने ते सहज तुटली, पण त्या कोयला मी इथं सगळं बाजूला ठेवलेली आहे आणि मग हे कैरी कट करून घेतलेली आहे. आता हे कट केलेले कैरीचे फोडी सगळेच आपल्याला एका बाउलमध्ये इथं काढायचे आहेत. आता हे कैरी मी बाउलमध्ये काढत आहे आणि याला पाण्याचा हात तर अजिबात इथं लावायचं नाही आहे. आता याला थोडंसं बाजूला ठेवूया. आता ह्या कैरीच्या लोणच्यासाठी आपण थोडेसे मसाले पण वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आहे हे जिरे 1 चमचा, मोहरी अर्धा चमचा, तीळ 1 चमचा, कडू मेथ्याचे इथं मी 4-5 दाणे घेतलेली आहे. तसंच लवंग 2 व काळे मिरे 2 असं इथं घेतले आहे. आता याला 2 मिनटापर्यंत एकदम बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता. आता जिऱ्याचा कलर बदलला किंवा हे सगळेच मसाले तडतडायला लागले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये इथं काढायचं आहे. आता हे सगळंच भाजणं इथं व्यवस्थित झालेलं आहे. आपलं तीळ हे तडतडत आहे. मग मी इथं गॅस बंद केलेली आहे आणि सगळंच हे मसाला एका प्लेटमध्ये काढत आहे. आता हे थंड झालं की याला आपण मिक्सर करायचं आहे आणि जरा मोठं मोठं असंच इथं मी मिक्सर हे केलेली आहे. आता याला पण मी बाजूला ठेवते. आता इथं जे कट केलेले कैरी होते त्याच्यामध्येच मी इथं चिमूटभर हळद घालते आणि त्याचबरोबर हे अर्धा चमचा मीठ, जे की आपल्या चवीनुसार, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि किंचित पाव चमचा एवढं गूळ घातली आहे. तुम्ही इथं साखरचं पण वापर करू शकता, काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर जे आपण मसाला मिक्सर केलं होतं ते सगळंच मसाला मी इथं घातलेली आहे. आता एका कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेली आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आणि किंचित तीळ असं तेलामध्ये घातलेली आहे आणि हे तडतडलं की हे आपल्याला गॅस इथं बंद करायचं आहे आणि आपण पाहू शकता आता जिरे मोहरे हे व्यवस्थित तडतडले आहेत. आता हे गरम गरम फोडणीच आपण ह्या कैरींच्या फोडीवर इथं घालायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता ही फोडणी चमच्याच्या साहाय्यानं सगळंच इथं मिक्स करून घ्या. आता मी इथं मिनिटभर इथं मिक्स केलेली आहे. त्याच्यामुळं आपलं घातलेलं गूळ पण इथं व्यवस्थित इथं पगळलेलं आहे आणि आपण पाहू शकता याचा कलर पण एकदम सुरेख असा आलेला आहे. आता हे लोणचं पूर्ण इथं झालेलं आहे. याची कोय घट्ट नव्हती, त्याच्यामुळं हे कैरीचं लोणचं फक्त 2 ते 3 दिवस एवढंच इथं टिकणार आहे आणि शिवाय हे आता तोंडी लावण्यासाठी एकदम भारी असं तयार झालेलं आहे. मग काय मंडळी, कैरीचं लोणचं बघून सुटलं ना तोंडाला पाणी? जसं हे लोणचं करायला घेतले तसं माझ्या तोंडाला पाणी हे सुटतच आहे. त्याच्यामुळं आता मी एक फोड इथं टेस्ट करून पाहणारच आहे. आहाहा! कैरीचं लोणचं तर एकदम भारीच झालेलं आहे. आता ह्या लोणच्याला तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून टाका आणि जेव्हा जेवताल तेव्हा तोंडी लावायला नक्की घ्या. मग काय मंडळी, झटपट लोणच्याची आहे ना सोपी पद्धत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.